नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी आता जोरदारपणे सुरू झालेली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे। फलटण तालुक्याच्या गावागावामध्ये आता कोणाला आमदार करायचं, लोकांच्या मनामध्ये काय चर्चा आहे, पुढचे आमदार कोण झालेले आहेत, विद्यमान आमदारांच्या बद्दल काय भावना आहेत, हे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत निरगुडी या गावामध्ये आलो आहोत। इथल्या लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय। नमस्कार। काय चाललंय, काय आमदारकी लागली आता? हो, काय वार आहे? वार तर अजून इथं कुणाच काय दिसत नाही। अजिबात नाही, सध्याचं आमदार इकडे आलतं का नाही? नाही चालेल, अजिबात नाही चालेल, काम बिम काय गावात? काम नाहीच काय झालं, अजिबात नाही झालं, काहीच कामं झाली नाही ते? नाही झालं। कुणी केलेत काम ही गावात केली? मग ग्रामपंचायतने केली, पहिले केलं, पहिली किल्ली आहेत अगोदर, आता नवीन काय नाही म्हणजे आमदारांनी काय कामं केली नाहीत? नाही आमदार इकडे आलं पण नाही। कोण आमदार व्हावं असं वाटतंय आता पुढचं? आता कोण उमेदवार राहते त्याच्यावर? आता 2-3 उमेदवार समजा धरलं, भाजपचा धरला बाबा, गाड्याचा धरला, तुतारीचा धरला, कमळाचा धरला, तर कोण काम करत असं वाटतं? अजून तसं उमेदवार कुठे जायचं? जाहीर झाल्याने मोदीचं 2000 मिळलं का? एकनाथ शिंदेचं 1500, लाडक्या बहिणीचं भेटलं। मग आता काय मतदान कोणाला? ते 1,500-2,000 आणि काय होत नाही अजिबात, जास्त पाहिजे तर जास्त नाही, पिकांना दर आहे, दर नाहीत पिकांना। नाही ना, कशाला दर नाही? कुठल्याच तरकारीला कांद्याला 6000 रुपये दर आहे। कांदा एका यंदा दुष्काळ आहे म्हणून होय, बाकी दर नाही, बाकी कुठल्या पिकांना दर नाही, त्यामुळे नाराज आहे। कोण पिकांना दर देईल? सरकार आलं तरी तसं देऊ शकत नाही नंतर। पण कुठलं सरकार चांगलं वाटतंय तुला? सध्याचं सरकार चांगलं वाटतंय का मागचं सरकार चांगलं होतं? सध्याचं आहे बरोबर, सध्याचं बरं आहे म्हणजे एकनाथ शिंदे सरकार बरं आहे नाही? काय सांगणार आम्ही तरी? काय सध्याचं सरकार बद्दल काय बरं आहे का? सध्याच आम्ही तर म्हणतो बरं आहे, मग आता काय दुसरं सांगणार? दुसरं काँग्रेस राष्ट्रवादीचं बरं नाही काय इकडे कोण फिरकाना तिथं काय करायचं? तिकडे येणार ते अजिबात, अजिबातच नाही, कुठलाच पुढारी नाही इथे, कुठलाच पुढारी गावात येणार, अजिबात नाही येत गावाची विकास कामं काय झाली का नाही? विकास काम ग्रामपंचायतीने, ग्रामपंचायतीने केली, पण नेत्यांनी काय केलं नाही? काय नेतेच माहित नाही, तर कुठला आहे ती तोंड दावलं नाही तर काय करायचं? आमदार कोण आहे ते तर माहित नाही फलटण. आमदार फलटणचा कोण आहे ती माहिती नसून बी शिवाय ते अजून इथं गावात आलाच नाही तर सांगायचं कुठला आहे? तिकडं आलंच नाही अजिबात, नाही नाही कवाच नाही, बघायलाच गावला नाही। 15 वर्ष झाली एकच आमदार आपल्याकडे इथं. हो, पण ती गावात तरी यायला पाहिजे का नाही? गावात यायला पाहिजे तर हा, त्या माजी खासदार रणजितदादांनी काय कामं केली नाही इथं? हे काय आता कोणी बघितली ती केली ती का नाही आम्हाला काय माहिती? वारं कुणाचं यंदा? मग आता काय कोण होईल, पुढचा आमदार कोण होईल तसं काय सांगता येत नाही आपल्याला, सांगता येत नाही काय? काय चाललंय, कुठे घेऊन चाललाय? औषध मारायचं औषध कशावर मारताय? विहिरीवर। पेरूचं काय, कुठे जात आहे? होय, काय वारं कुणाचं यंदा? काय वार काय आता सगळ्याच चालू झालं नाही अजून, पण होईल आता सुरू झाले की आता 40-45 दिवस राहिले ते फक्त, आता अजून तर काय कोण आलं नाही इकडं, येणार आता शेवटी मत मागायला। पण काय सध्याचं आमदारांनी कामं बिमं केली की नाही इकडे? काय आमदारांनी कशी कामं केली? काय नाही, अजिबात काय काम केले? तिकडं आलं का नाही? 15 वर्ष झालं आमदार आहेत दीपक चव्हाण, नाही नाही आलंच नाही तिकडं। नाही, काय होईल हो नेमकं? काय होती काय माहिती आता? सध्याच्या सरकारची कामं कशी आहेत? सध्याची सरकारची बी अशीच आहे, तीन काय नाहीत कामं चांगली, नाही, म्हणजे बदल पाहिजे। बदल पाहिजे। कोण आलं पाहिजे सत्य? हा? सत्य कोण आलं पाहिजे? आता ही काँग्रेसवाली जी यायला पाहिजे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि शिवसेना शिवसेना, हे तीन यायला पाहिजे। आणि मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे? आता मुख्यमंत्री आता पवारच होणार आहे, आता पवारच झालं पाहिजे, हा, म्हणजे तुतारी वाजली पाहिजे म्हणा की? तुतारी वाजली पाहिजे। कशामुळे तुतारी वाजली पाहिजे म्हणताय? हा, कशामुळे? तेव्हा शेतकऱ्याला बरं आहे, शेतकऱ्याला काय केलं त्यांनी? शेतकऱ्यासाठी सुविधा देते, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी देते ती, हा, पुन्हा शेतकऱ्यासाठी दर चांगला देते ती, देते, शेतकऱ्यासाठी अजून काय करते ती? आधार देते ती, आधार देते, आणि आता जे देते ती आताची कुठं कायच नाही, काहीच नाही. काहीच नाही आता। 2000 दिले की मोदीनं? काय त्या 2 ला करायचे? 1,500 दिलं, आणखी लाडक्या बहिणीचं आता 1,500 दिलं ना, 23 रुपयावर तेल नेलं, 23 रुपये नेलं, हा, लय माग केलं, मग 1800 ते 2300 केलं, 2300 केलं, महागाई वाढवतोय, महागाई वाढवतो म्हणून नको आहे। अरे कोणाचा यंदा?
दुईचं पण म्हणजे कोणाकोणाचं म्हणजे थोरल्याचं पण आहे आणि धाकट्याचं पण आहे तुतारीचं पण आहे आणि गड्याचं पण आहे तुतारीचं पण आहे आणि गड्याचं पण आहे तुतारीचं जास्त आहे आणि कमळाचं पण आहे कमळाचं ना तुतारीचं लय आहे गड्याचं कमी आहे कशामुळे असं आहे सगळं काय सांगता येत तरी सध्याचं आमदार इकडे आलं का गावात तुमच्या आमदार कोण आहेत आपल्या तालुक्यात माहिती कोण आहेत आपलं आमदार आलंच नाही अजिबात एकदा पण आला हा विकास कामं काय केली का नाही काय कशाला राहण्याचं काम लावायची पण बघत नाही आपण नाही कशा बघत बसायचं कशामुळे तुम्ही म्हणताय दोन्ही चांगली आहे ती निम्मी निम्मी काय की दोन्ही कामं करते दोन्ही पण कामं म्हणजे सध्याचं सरकार ती बी कामं करते आणि मागचं उद्धव ठाकरेंचं होतं ती बी कामं करते म्हणजे दोन्हीला निम्मी निम्मी घरातली मत कुणाला नाराज करायचं नाही अजिबात नाही बरोबर नाराज करून काय मोदीचं 2000 मिळलं का मिळाले एकनाथ शिंदेचं 1500 नाही नाही मिळालं यांचं मिळालं लेडीजचं मिळालं ते लाडकी बहिणीचं मिळलं का हा ते मिळालं पण ह्याचं कुठे मिळालं एकनाथ शिंदेला ते 2000 म्हणला ना ते हा 2000 ते कुठे दिला ती अजून नाही मिळलं नाही एकच हप्ता गेला हप्त्याची वाट बघत आहे अजून. दुसरा हप्ता दिला तरच नाही तर नाही हो बरोबर हा नाही त्यालाच पाहिजे द्यायलाच पाहिजे नाहीतर मतदान घोषणाच करायची नाही ना घोषणा कशाला करायची आणि मग काय गरज आहे का गरज आहे का? माणूस जे ते कर्जमुक्ती म्हणते आज होईल उद्या होईल. हा. होणार कधी केव्हा कर्जमुक्ती करणार नाही नाही कधी होणार जे ते शेतकरी म्हणते की कर्जमुक्ती व्हायलाच पाहिजे हा मग 50,000 रुपये तोंड बघून दिली यांनी तोंड बघून 50,000 हो सगळ्या लिहिलं नाही हो नाही चांगल्याला तिथं आलं सगळं दाबलं पैसे तर तोंड कोण होईल आमदार हो आपल्या तालुक्यात तसं काय सांगता येईल सांगता येत नाही पण अजून उमेदवार जे आहेत ना उमेदवार जाहीर झाले नाही हा. पण कशाचा होईल का पंचायतचा बाबा कमलाचा होईल का तुतारीचा होईल काय काय सांगता तसं काय सांगता येत नाही कशामुळं नोकरी मिळाली नाही म्हणून नाराज आहे जारांगे पाटील म्हणतील तसं म्हणून हो जारांगे पाटील सांगतील तेव्हा ते जारांगे पाटलांसाठी आहे आहे बाकी कोणाचं नाही बाकी कुणाचा काय संबंध काय देतील का नाही आरक्षण हे? द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे त्यांच्या मानगुडी बसून घ्यायचं घ्यायचंय आणि नाही दिलं तर त्याला दाडा शिकवायचं 100% 100% दाडा शिकवायचं काय होईल हो आमदारकीचं काय होईल नाही नाही आरक्षण नाही दिलं तर मतदान करायचं नाही त्यांना त्यांना करायचं नाही म्हणजे विद्यमान सरकारला करायचं नाही त्यांच्या विरोधात करायचं विरोधात करायचं. आणि दिलं तर त्यांच्या मनाने करायचं हे आता पाटील सांगतात पाटील सांगतील तसं पाटलाचा आदेश येतो पाटलाचा आदेश. सध्याच आमदार आलं तर नाही इकडं कोणीच नाही अजिबात आलंच नव्हतं विकास कामं काय विकासाची कामं काय रेग्युलर चालू आहेत आपली नेहमीची चालू आहे वेगळी अशी काय नाही आम्ही मराठी जरांगे पाटील देतील तेव्हा जारांगे पाटील सांगतील त्यांनाच हो बाकी नाही कोणाला नाही करायचं नाहीतर नोटवर दाबायचं नाहीतर नोटा कशामुळं असं आता मीच माझ्या स्वतःच्या पोराचं सांगतो 4 मार्कासाठी पोरगा UPSC मागं पडला युपीएससीला हो कुठं अभ्यास करत होतो दिल्लीला दिल्लीला होतं हो किती वर्ष होतं 2 वर्ष 2 वर्ष अभ्यास करत होतं हो आणि त्याने तसा पुण्यात 4 वर्ष करून दिल्लीला 2 वर्ष बर पाटील म्हणतील तसं पाटील म्हणते तसं. सध्याच आमदार इकडे आलं गाव नाही आलंच नाही आलंच नाही तर 10 वर्षात कधी आलंच नाहीत आमच्या 10 वर्षात अजिबात आलं नाही पण नाही काय मग आता त्या आम्ही निर्णय घेतलाय हा फिक्स मध्ये या आमदारांचं काय घेणं देणं नाही पाटील म्हणतील तसं पाटील म्हणते तसं पाटील सांगतील त्यालाच कारण आम्ही हातपायाला शिवाय आमचं पोट भरत नाही हा. कोण आमदार देत नाही किंवा खासदार देत नाही हा पोरांच्या भवितव्यासाठी जर हे असेल तर त्यासाठीच अख्खं कुटुंब मतदान करेल अन्यथा नाही नाही 15 वर्षात विकास कामं झाली का कशाची विकास कमायची हा. तीच रिपीट नुसतं 30 आता की पूल होतोय का हा. किती वर्ष झालं 30 वर्ष झालं हा वाईच पाऊस आला की जायला यायला येत नाही हा मेंढरवाल्यांनी पाड्याला थांबायचं हा. आडेल्या माणसांनी आड्याला थांबायचं हा ही तकलीफ कोण सहन करणार विकास कामं नाहीत विकास कामाने नमस्कार 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 काय बाबा वारं कुणाचं आहे सध्या अरे तुतारीचं आहे का जरांगेचं आहे काय माहित नाही मला मी शेतकरी माणूस हा मला काय ज्ञान नाही शेतीमालाला भाव मिळतो का नाही ना अजिबात काय केले रानात आता सध्या ऊसच आहे ऊस आहे काय दर मिळाला हो गेल्या वर्षी 3000 3000 मिळाला तिकडे 3400 चाललाय
आता काय माहिती कोण जातो बघायला नाही बघा गेला नाही सध्याचा आमदार तरी माहिती आहे का सध्याचा आमदार कोण तर आहे पण त्यांचा कोण सध्याचा चव्हाण का कोण तर आहे भाऊ हा आपल्या गावाकडे इकडे आलतं का नाही येतं कार्यक्रम कवा तरी काय विकास काम आपल्या गावाचे नाही विकास कामं केली नाही ते मग आता यंदा कसं काय त्यांचं आता काय होईल त्यांचं काय आता आपल्याला माहिती काय होईल ते सांगता येत नाही विकास कामं केली नाही ते मग यंदा काय मतं नाही ती नाही पण तुतारी म्हणताय तुम्ही तू तरी करते वाज विकास काहीतरी काय केलं विकास कामं तुतारीनं करते तिकडं शेतकऱ्याचं ते भावाला आमचं हा करते ते काय वारात आम्ही आहे तुतारीची माणसं तुतारीचे कसं काय हो म्हणजे पहिल्यापासूनच पहिल्यापासून शरद पवारांच्या म्हणजे सुरुवातीपासून जसं कळतंय मताला वोटिंगला जसं 18 वर्ष झाली तेव्हापासून तेव्हापासून आतापर्यंत तुतारीच म्हणजे आता तुतारी आली ह्या पवार साहेब सांगताल तसं पवार साहेबांचा. कशामुळे एवढं पवार साहेब बापरे शेतकऱ्याविषयी बरा होता मग शेतकऱ्याविषयी त्यांनी बरं केलं बऱ्यापैकी केलं काय काय केलं शेतकऱ्याविषयी काही विमा फिमा कुठला डाळिंबाचा तेल या रोगाचं डाळिंबाला त्यांनी दिलं बागांना फळबागांना दिलं कर्जमाफी केली कर्जमाफी केली कर्जमाफी काय ते आता मागल्या 5 वर्षाला ह्या सरकारने केली पण मोदीने 2000 दिले की तुम्हाला मोदीनं 2 दिन शेती मालाला झोपावला ना ते. झोपावलं झोपावलं. एकनाथ शिंदे दिलं 1,500 रुपये लाडक्या बहिणीला अहो, आता एकनाथ शिंदेने लाडक्या बहिणीला दिलं पण बायका वाट बघते की म्हणजे 1 तारखेला 1,500 देतो कुठं आता दुसरा महिना आला तरी अजून 1,500 तपास नाही 2चा नाही 2,000 बी नाही 1,500 नाही नाही ना आणि आलं की मग आले की बायका घेणार की मग पण नाही ना आता येतेली गॅरंटी नाही ना. बायकाला दम टाकणार का नाही नाही जे- तुतारीला द्या म्हणून नाही नाही तिची इच्छा तिचं त्यांचं ते ठरवतेल्या ठरवते. कुणाला द्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवणार पण तुतारी तुतारी. काय चाललंय काय वार कुणाचं आहे तुतारीचं कशामुळं आपण इकडे मोदीने 2,000 रुपये दिलं मोदीने दिलं पण औषध दर वाढले लाडक्या बहिणीला 1,500 दिलं इकडे दिलं बरोबर आहे ना आणि तरी तुतारीच तुतारीच आमच्याकडे कशामुळं तुतारीच बरं केले आमच्याकडे पाणी वगैरे आले त्यामुळे पाणी आलं या कुणी आणलं पाणी रामराजे रामराजेने आणलं भरपूर आलं का पाणी हो भरपूर आले ऊस वाढला असेल मग हो ऊस वाढले मग तरी पण तुतारीच म्हणताय हो तुतारीच मग रामराजे कुठे आहे तुतारीत तेव्हा रामराजे का खेळत आहेत हा हा तुतारीच तुतारीच काय कुणाचं वार आहे यंदा रामचं पवार आमचं पवार तुमचं एकट्याच होय बाकीच्यांचं बी येतं की कशामुळे पवार पवार शेतकऱ्याचा कल्याण फलटेला कोण पवारांची तुतारी घेणार की नका घेणार नक्की घेणार ते आम्ही घेणार तुम्ही घेणार तुतारी दिसलं की बटन दाबणार इकडे कोणी घेऊ अगर नाही घेऊ आपलं आपलं आहे ते करायचं आपलं आपलं तेवढं करायचं मत द्यायचं द्यायचं तुतारीला कशामुळं पण काय आता करावं आपला विचार विचार तसा आहे सध्याचं आमदार इकडे आलं का नाही आमदार कोण आहे माहिती आहे का तालुक्याचं आपल्या कोण आहे चव्हाण आहे आलतं का इकडं होय विकास कामं केली का चांगली केली चांगली कामं केली कशाची आवड काय नाही ना अजिबात रणजित दादाचं भाजप कशामुळं गावातली कामं केलं तेव्हा म्हणायचं काय काय कामं केली पाण्याचं ह्याचं सगळी कामं केली सगळी कामं केली आमदार इकडे आलतं का दीपक चव्हाण अजून तर नाही आलं अजून आलंय तर कामं काय केली नाही त्यांनी नाही तसं सांगता नाही सांगता येत रणजितदादांनी कामं केली भरपूर केली त्यामुळं रणजितदादा आता शरद पवार शरद पवारचं कसं काय आपण मतदान शरद पवारलाच करतो कशामुळं कुठं बी असो काय मग आता खासदारकीला बी केलं हा आमदारकीला करणारच करणार आपण ते इकडे तुतारी कोण घ्याय नाही फलटणला आणि मतदान कसं करणार तुम्ही अहो मिळणारच मिळणारच मिळणार की कोणी घ्यावं तुम्हाला काय वाटतंय कोणतरी मिळणारच की उमेदवार देणारच उमेदवार देणार देणारच आणि मग तुतारीला देणार तुतारी का म्हणे एवढं तुतारी का म्हणे एवढं प्रेम तुमचं अहो पवार साहेबच काम चांगलं करते ती काय काय केलं काम लय काम शेतकऱ्यांच्या कामं चांगली करते शेतकऱ्यांची चांगली कामं करतात काय केलं शेतकऱ्यांना लय केलं यावर लय ठिकाणी कामं केली त्यांनी आणि मोदीने 2000 दिले की तुम्हाला अहो कुठं मोदीने 2000 दिले दिले की बायांना वय नाही नाही बायांना 1000 दिलं आणि 1,500 दिलं मग आता शेंगदाणा आणि तेल दिवाळी आली का वाढलं का नाही दिवाळी आली 500 वाढवलं वाढवलंच की वाढवलं पण 2000 दिले की अहो, मोदी दोन द्यायचं हे कुंडी द्यायचं हे कुंडी काढायचं तिकडून द्यायचं तिकडून काढायचं
2000 भाजप भाजप मग ते काँग्रेस राष्ट्रवादी बरी नाही होय. काँग्रेस राष्ट्रवादी बरे आहे. मग अहो येते 2000 दिलं बहिणीला 2000 हा आणि आता साखरेला तेलाला सगळ्याला सणाला दिपोळीला मोठा कचक्याला वाढवलं कसक्याला वाढवलं घेतलं सगळं काढून अहो काय डबलच घेणार डबल घेणार मोकळं करून टाकलं सगळं सगळा शेतकरी मोकळं करून टाकणार. होय तुमच्या बाजरीला ज्वारीला ह्याला भाव आहे का काय? बाजरीला दोरीला भाव नाही हा डाळिंबाला भाव आहे चांगला अहो गाडी मग तेल राहिलंय का? कांद्याला भाव आहे चांगला 6000 रुपये अहो कांदा म्हणजे आता पावसाळी कांदा राहील का? राहीनच पावसाने कांदा हा काय वातावरण आहे शांत आहे पावसाळी वातावरण पावसाळी वातावरण आहे आमदारकी लागली या पुन्हाच वार आहे आम्हालाच माहित नाही कोण उभं राहिले ते. उभा कोणी बी राहून द्या पक्षीला येते की 2-4 कमळ भाजप आहे तुतारी आहे गाड्याळ आहे वारं ओबीसीच आहे. ओबीसीच कशामुळं म्हणजे पण ओबीसी सगळे तुम्हालाच पाहिजे, सगळं पाहिजे, जमिनी तुम्हाला, सगळं तुम्हाला आणि आम्हाला काय? आम्हाला काय नाही शेतातलं फक्त शेतात काम करा नाही तर तुम्हाला शेतात काम करायचं तुम्हाला कोण तुमचं ओबीसीचं कोण उभं राहतं या कोण राहील की? आंबेडकर उभा राहील. हा प्रकाश आंबेडकर उभा राहील. हा प्रकाश आंबेडकर अजून त्याच्या पक्षालाच मतदान होईल त्यांच्याच पक्षाला मतदान महाराष्ट्रात. ओबीसीला जो हे करेल त्यालाच मतदान बाकी नाही कोणाला. कशामुळे पण असं कशामुळे म्हणजे आता जातीवाद कुणी निर्माण केलाय? कुणी केला? एका माणसाने जातीवाद निर्माण केलाय. एका माणसाने हा जातीत भांडणं लावली, जातीत भांडणं लावली. सरकार झोपलंय का? सरकार झोपलं नाही. हा एकाच माणसाने वाद लावलाय का नाही? एकाच माणसानं. हा कोण आहे जरांगे बरं? हा जरांगेंमुळं होय जातीत तेढ निर्माण केली का नाही? तेढ निर्माण झाली. तेढ निर्माण झाली. बघ तशी नाही झालं पाहिजे. हो आता पहिले कसं सलोख्याने चाललं होतं हा त्यावेळी कोणाचं काय होतं का? ह्याला ओबीसीतलंच कशाला पाहिजे? सरसकट पाहिजे. सरसकट पाहिजे म्हणजे ह्याचे आमदार मंत्री ह्यांना पण पाहिजे, यांना पण पाहिजे. सरसकट पाहिजे मंत्रीकडे, सरसकट सगळ्यांना, सगळे सोऱ्यांना पाहिजे. हा सगळे ह्यांनाच पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. मग बाकीच्यांना काहीच नाही. काय नाही. म्हणून त्याला मतदान नाही. हो सरळच आहे की आता होय ओबीसी कुठेतरी पुढे गेला पाहिजे. ओबीसी पुढे गेला पाहिजे. म्हणजे 1-2 खासदार तरी वर गेलं पाहिजे. 1-2 खासदार वर गेलं पाहिजे. पण जाय ना ते आता आमदार तर लावायचं. एकी होत नाही म्हणून चाललंय. आता बहुजन पार्टी काढली सभा आंबेडकर, हा त्याचे जर 11 जर आले निवडून, हा आता दिलेत 11 उमेदवार जाहीर केलं. ते अजून करील काय? आणखीन करायचं ते आम्ही त्याच्याच पाठीचे. त्यांच्यावर काय वारं कोणाच आहे? भाजपचं. कसं काय? इथं सगळं भाजपनंच कामं केली. काय कामं केली ती? सगळी तलावाची कामं केली, रस्त्याची कामं केली. शेतीमालाला तर नाही. शेतीमालाला तर काय काँग्रेस सरकारनं दिलं नव्हता. हा काँग्रेस सरकारनं सगळंच पाडलं होतं. इकडे उसाला तर नाही. उसाला तर काँग्रेसच्या काळातलं सगळं हे आहे. आता इकडं तेल्या पाडलाय बागो. तेल्या पडलं, मग भाजपनं तेल्या आणला नाही. होय ती निसर्गाची आहे. काय काय कामं केली भाजपनं? भाजपनं रस्त्याची केली, तलावाची केली, ती शाळांची केली. कोण आहे उमेदवार भाजपनं? भाजप रणजित सिंह निंबाळकर. अहो ती खासदार केलं होतं, आता आमदार केलं कोण उमेदवार आहे? आमदारकीला आता कांबळे पाटील. कांबळे पाटील शिवच्या जवळ आहेत म्हणून. नाही तेच उत्तम उमेदवार आहेत. होय कोणाचं आहे वार तसं सांगता येणार नाही आता लगेच. सांगता येणार नाही. कशामुळं? कशामुळे आता त्याच्या कुठल्या बाबतीत वार तुम्हाला? आमदारकीचं वार निवडणूक लागली 40 दिवसावाली आता 40 दिवसांना अजून उमेदवार जाहीर झाल्याशिवाय कसं काय? तवाच पण वार तरी पण पक्षाचं कोणत्या वार आहे? पक्षाचा वार आता सध्या इथे राजे गटांचा जास्त वार. राजे गटात आहे. आमदार दीपक चव्हाण इकडे आलतं का नाही? फिरते तर कधीतरी लग्नाला कधीतरी लागणार. विकास कामं झाली नाही का? विकास कामं झाली. राजे चांगली कामं केली. माझी खासदारांनी कामं केली नाही. रणजितदादांनी दादाची बी काम आहे. नाही असं नाही. काय कोणाला वार जास्त कोणाच्यामुळे नाही? वार सध्या राजे गटाकडून जास्त असं दिसते आम्हाला. जास्त राजे गटाकडून. काय काय कामं केली होती त्यांनी? आम्हाला फक्त हे 2 बलकवडीचं पाणी आणून दिलं त्यांनी. हा एक महत्वाचा इश्यू आमच्या जिंदगीतला पहिला इश्यू मोठा आहे. जिंदगीतलं सगळ्यात महत्वाचं काम 2 बलकोटीचं पाणी. 2 बलकवडीचं पाणी. ऊस लावला. ऊस लावला. बरं फळबागांना जीवदान मिळलं. पण फळबागांना जीवदान मिळालं. पाण्याचा मेन प्रश्न. मला तुम्ही सांगा रामराजेंनी काय केलं पाहिजे? सध्या ते घड्याळात आहेत.
आता तो राजकीय विषय आहे. आता तो सामान्य माणूस काय करणार आहे. तुम्ही जिकडे जाईल ते आता सध्या कसं आहे राजकारण हे सगळं वरिष्ठावरच आहे. रामराजे म्हणतील तसं गड्यात गेलं तर गड्यात, कुणीकडे जाईल तुतारीत गेलं तर तुतारीत. असे तो निर्णय आहे. तो आपण कितीही जर थांबून सांगितलं की बाबा नाही तुम्ही इकडे गेलं पाहिजे, त्यांचा निर्णय ते घेणार आणि त्या काय निर्णयावरच सगळी जनता करणार. पण काय होय सरकारने कामं केली ती गाव सध्याच्या काय कोणी केली नाही केली काय सांगता येतं. नाही मोदीचं 2000 मिळलं का? मोदीला मिळतं लाडक्या बहिणीचं 1500 मिळलं का? नाही मिळलं. बहिणीलाच माहिती बहिणीला माहिती, बहिणीवर दबाव नाही ना. हा दबाव कोणावर शेतीमालाला तर मिळलं गाव नाही मिळत नाही. शेतीमाल जसं आहे तसं मिळत हाय तसं पाहिजे तसं मिळत नाही. कष्टाप्रमाणे फळ मिळत नाही. मग सरकार चांगलं का? नाही सरकार नाहीच चांगलं म्हणावं. नाहीच म्हणायचं. सध्याचं सरकार चांगलं नाहीच. काय कुणाच वार आहे यंदा? वार आहे की भाजप शिवसेना महायुतीचा वार आहे. कशामुळं? कारण विकास केलाय महायुतीचा त्यांनी. काय विकास केलाय? विकास म्हणजे मोदीनं शेतकऱ्यांसाठी 2000 रुपये चालू केलेले आहेत. विकास झालाय, भरपूर झालाय. शेती कामाला इकडं शेतीमालाला तर नाही. नाही वाढून की हळूहळू जर वाढते की. सध्याचं आमदार इकडे आलतं का नाही? सध्याचा आमदार आलतं की. विकास कामं केली नाही त्यांनी? हो भरपूर गावात झालेले आहेत कामं, त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. होय. कोण उभं राहिले यंदा? आता निवडणूक ठरवलं ना कोण उभा राहील ती. होय. रणधुमाळे आली जवळ. आता काय बोलू फलटणचं? फलटणचा आमदार हा जनता ठरवून कोण करायचं. हाय तर ते आमदार पुन्हा होतं का दुसरं नवीन होतं? नवीनला कशामुळं? कारण लोकांना विकास पाहिजे. लोकांना विकास पाहिजे. त्यांनी विकास केला नाही काय? केला की विकास, पण लोकांना बदल पाहिजे. बदल पाहिजे. काय कुणाचं वार आहे यंदा? महायुतीचं. महायुतीचं म्हणजे सध्याचं आहे त्यांचं? सध्या आहे त्यांचं. सध्याचे सरकार आहे तेच परत येणार. परत येणार. काय केलं सरकारनं असं? बरेच त्यांचे पहिल्यापासून जर त्यांचा आढावा घेतला तर चांगली कामं केली. चांगली कामं केली ती. पण शेतीमालाला तर दिलं नाही. शेतीमालाला जराचं कसं त्यांच्या हातात नाही का. लाडक्या बहिणीला 1500 दिलं, पण तेल 500 वाढवली त्यांच्या हातात आहे का. उत्पन्न वाढलं कमी झालं की दर वाढतात असं होतंय ना. शेतीमाला कुठं तर शेतीमालाचं तसंच होतंय. तेल 1800 2300 डबा नेला, पण इकडं तुमचं कांदा आहे ते वाढवलं ते का? कांद्याचे दर वाढलं की. वाढलं ते का? तर पण दुसरं कुठे दर तवा बाकीच्या बाकीचे तरकारी भेंडी भेंडी गावारील दर नाही तर त्याचं उत्पन्न जास्त वाढलं की दर कमी. उत्पन्न वाढलं, पण हे तेलाचं दर वाढायचं कारण काय? मग याला तर दर वाढायला सरकारला विचारलं पाहिजे. सध्याचं आमदार इकडे आलतं का? आलते की सध्या कामं केली का त्यांनी? तर कामं केलं त्याचे. तुतारीचं काय भानगड चालली ती? कोण तुतारी हातात कोण घेतोय? आता तुतारीचं काय आम्ही तिकडे नसतो तिकडे बघायचं नको. वार कुणाचं यंदा? वार आहे तुतारीचं. तुतारीचं कशामुळं? तुतारी म्हाताऱ्यालाच उचला माणसं. म्हाताऱ्याला तरण्याला नकोय. तरण्याला 1500 रुपये सुरू केले की काय करून करता. इकडे शेती यायला लागला घोडा पाकड. घोडाच लागला होता. मग काय झालं. आपण 6,000 कांदा गेला की इकडे. काय कांदा 6,000 परत आता उतारणार की काय. उतारणार पुन्हा. कोण आहे तुतारीचं फलटणला? काय पवार देतील त्याला द्यायचं मत. पवारांनी नाही दिल्याने. पवारांना नाही दिल्यावर मग काय बात देतो भाजपला. भाजपला रणजितला. आमदार आलता नाही इकडे दीपक चव्हाण? नाही आलं नाही तिकडं. राजांना नाही तर मग या गावात. त्या गावात नाही. कशामुळं? काय केलंच नाही राजांनी तर. केलंच नाही केलं काम. तुतारी कोण घ्याय ना फलटणला? कोणी घेतली अजून? घे तुतारीच आहे सगळी. सगळी तुतारीच आहे. कोण घ्याय नाही? कोण की घ्याय नाही की अजून फलटणला कोणीच घेतली नाही. कशामुळे तुतारी? माणूस चांगला आहे, शेतकऱ्याचा आहे, स्वतः शेतकरी आहे म्हणून चांगला आहे. पण 2000 दिले मोदीनं. काय त्या 2000 हा 1500 दिलं पुन्हा लाडक्या बहिणीला. नको काय कोण घेणार नाही. नको आरक्षण द्यावा. आरक्षण देण्यात या. आरक्षण द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे तरच, नाही तर नाही.